सगळ्यांना प्रभावित करून टाकलेला आहे आणि आज या स्पर्धेला देखील समालोचन म्हणजे विरार परिसरामध्ये ओराम किंवा अंडाराम बरं सर माझी पहिलीच वेळ आहे की विरारमध्ये मी समालोचनाला पहिल्यांदा आलोय आणि ते माध्यम आहे सायबा चषक यांचं। तर जाऊयात मॅचच्या दिशेने। पॉवर प्ले आहे आणि मॅच लावते सुरुवात। पहिला बॉल अगदी खोलवर खेळला गोलंदाजाच्या दिशेने। सुरुवात झाली आहे डॉट 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 बॉल। सुरुवात निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात झाली आहे। बॅट आणि बॉलचं हे युद्ध सुरू झालं। एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे आणि तुम्ही आम्ही तासन तास हे पाहत राहणार आहोत। यावेळेला टप्पा पडलाय। टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं बॉलला पाठवलं सीमा रेषा पार, चौकार। चांगला स्ट्रोक घेताना पाहिला मिळाला। फलंदाज अझहर यांच्या बॅट मधून आलाय नदीम यांच्या विरुद्धचा हा फटका। यावेळेला फुल टॉस समोर खेळले, कॅच नाही होऊ शकली आणि निर्धाव चेंडू तिकडे येईल। जेडीएस टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। नदीम यांचा हा चेंडू पुन्हा आक्रमण, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। चेंडूची फेकी आणि रन 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 झाला की नाही ते पंच मात्र या ठिकाणी आपल्याला कळवतील। OUT आउट। विकेट येताना पाहिला मिळते। पहा प्रत्येक जण आपला लेवल बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो या क्रिकेटच्या खेळामध्ये। मला मिळालेली भूमिका मग बॅटिंग मिळू देत, फिल्डिंग मिळू देत, बॉलिंग मिळू देत, मी माझ्या टीमसाठी मैदानात उतरलोय तर मला कामगिरी करायची आहे। यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळला, थोडासा फिरला, फिरल्यानंतर जर पाहिलं तर इकडे घोषांकित क्षेत्रात गेला। अजित सरांचा हा 1 to go आवाज ऐकण्यासाठी सुद्धा किती प्रेक्षक मैदानात येतात। यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय आणि तिकडे निर्धाव चेंडू येईल आणि बघता बघता पहिली ओव्हर संपलेली आहे। एक चौकार आला खरा परंतु धाव संख्या झाली आहे 5 धावा। नदीम यांचं पहिलं षटक पाहायला मिळालं। लोकल लिजेंडसाठी त्यांनी ते टाकलं। सायबा प्रीमियर लीग आपण पाहतोय। संपूर्ण विरार परिसरामध्येच काय तर पालघर जिल्ह्यामध्ये ही चर्चा आहे की सायबा चषक कोण जिंकणार, मोटरसायकल बाईक कोण जिंकणार, मानाची स्पर्धा, मानाच्या ट्रॉफी आणि हा मान सन्मान कोणाला मिळणार, कारण सायबा चषक आपल्या भेटीला आली आहे। यावेळेला फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न आणि जाईल सीमा रेषेच्या पार, टकाटक चौकार। डी 9 धावा धावफलकावर एक टकाटक चौकार आलाय। इकडे फलंदाज जुनेद यांच्या बॅटमधून। जुनेदच्या जोडीला अली आलेत परंतु बॉलिंगसाठी साहिल आलेले आहेत। संपूर्ण विरारमध्येच काय तर संपूर्ण पालघरमध्ये चर्चा या स्पर्धेची। हो यावेळेला चांगला बॉल, टप्पा पडला, फिरला, फिरू दिला, येऊ दिला, थांबवलं फक्त, अगदी जागेवर ठेवला आणि अशा प्रकारच्या धावा माझ्या मते फक्त अंडरआर्म क्रिकेटमध्येच काढल्या जातात। बॉल जागेवर ठेवून धावायचं आणि इकडे मात्र ती धाव येताना पाहायला मिळते आणि धाव संख्या जर पाहिली तर 10 वर जाईल। क्रिकेट रसिक हो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, पालघर जिल्ह्याच्या सन्मानाची स्पर्धा। पुन्हा एकदा या ठिकाणी अगदी खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न लेग बाईच्या स्वरूपातील एक धाव पंच या ठिकाणी कळवत आहेत। धाव संख्या 1 ने पुढे गेली आहे। 11 धावा धावफलकावर होत आहेत। यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह देखील आपण पाहतोय। पाटील नेटवर्कवर ही स्पर्धा लाईव्ह देखील पाहायला मिळते। कव्हर्सला बॉल खेळला आहे, चेंडूची फेकी परंतु एक धाव तिकडे पूर्ण केली। सिग्नेट चॅनलच्या माध्यमातून नेटवर्क, केबल नेटवर्कवर देखील सिग्नेटवर 900 नंबर आणि 59 नंबरवर तुम्हाला ही स्पर्धा तुम्हाला घर बसल्या केबल नेटवर्कवर देखील पाहायला मिळू शकते। इकडे जर पाहिलं तर एक चांगला चेंडू आला, टप्पा पडल्यानंतर फिरणारा आणि वळणाराही। ओ हो वळण घेतलं परंतु पंच आमच्याकडे वळले आणि कळवतायत हा व्हाईट बॉल आहे। धाव संख्या जर पाहिली तर आता 13 वर जाते। अली, यावेळेला अलीने केवळ दिशा दिली आणि घोषांकित क्षेत्राच्या दिशेने हा चेंडू पाठवलाय। एक धाव मिळणार आहे। बघता बघता 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धाव संख्या झाली आहे जेडीएस टीमची 14 धावा।
भरत सरांकडून नुकतीच माहिती मिळाली की जवळपास 100 अंडरआर्मच्या टीम या विरारमध्ये आहेत. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे अंडरआर्म क्रिकेटचं एवढं मोठं प्रस्थ या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मात्र त्या ठिकाणी पुन्हा मिळणार आहे. जुनेद आणि अल्ली आपल्या JDS टीमसाठी पाहायला मिळतात. शहजाद अच्छा डिक्लेअर मध्ये गेल्यानंतर स्ट्राईक चेंज करायची आहे. छोट्याशी जागा आणि छोट्याशा जागेमधील जबरदस्त क्रिकेट आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. हो 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 यावेळेला बॉल टप्पा पडतोय आणि त्यानंतर गर्रकन गिरकी घेतोय. अक्षरशः फलंदाजाची फिरकी सुद्धा घेतली आणि यष्टीरक्षकांकडे बॉल गेला. डॉट बॉल. वा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळं कसब असतं. बॉलला हातात भर वळण देण्याची क्षमता असणारे गोलंदाज पाहायला मिळत आहेत आणि शहजाद यांनी तो कारनामा या ठिकाणी केलाय. साईबा चषक यावेळेला पुन्हा बॉल वळवण्याचा प्रयत्न, परंतु वाईट बॉल घोषित केला जातोय. संख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे गेली आहे. 16 वर आहे. ओव्हर तिसरी सुरू आहे. यावेळेला बॉलला येऊ दिलं, फिरू दिलं आणि हळूवार पद्धतीने ढकललं. पुन्हा एकदा 1 धाव तिकडे मिळेल. विरार परिसरातील हे जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आज या क्रीडा स्पर्धेतील जर पाहिलं तर एक महत्त्वाचा दिवस साईबा चषक आणि त्याचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा तेच. बॉलला थोडीशी फ्लाईट होती, बॉलला थोडीशी फिरक होती. शेवटच्या क्षणापर्यंत न्याहाळलं आणि सीमारेषेवर बॉल मारण्यापेक्षा केवळ बॉलला जागेवर थांबून धावलेले आहेत हे दोन्ही बॅटर. 9 पुन्हा पुढे जाते. यावेळेला मात्र एक पॉवरफुल स्ट्रोक, परंतु फिल्डर आहेत तिकडे आणि 1 धाव मात्र पुढे जाईल. सी सर्कल आहे. म्हणजे तुम्हाला जरी समोर स्ट्रोक खेळलात, अगदी हातात बॉल गेल्यानंतर रनआउट होण्याची संभावना सुद्धा आहे, कारण खेळाडू जर पाहिले तर सीमारेषेवर तैनात आहेत. सी टाईप म्हणजे अर्ध मैदान आहे, तुम्हाला चौकार मिळणार आहे आणि त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील तैनात आहेत. यावेळेला ताकदवर फटका येतोय आणि जातोय देखील. टकाटक चौकाराच्या दिशेने. 4 4 4 4. धन्यवाद डीजे. 23 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकं संपलेत आणि मोबिन आलेले आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने एक ताकदवर फटका, परंतु काय फिल्डिंग केली तिकडे. एक चांगल्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. साईबा चषकाला आज आपण पाहतोय आणि साईबा चषकामध्ये प्रेक्षकांची देखील गर्दी आणि जसजसं सत्र पुढे जाईल प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल. कारण माझ्या मते विरारमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आहेत आणि आपापल्या ऑफिसमधून सुटून आल्यानंतर इकडे येतील आणि इकडे एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू होत आहेत. बाद. आउट. यावेळेला मात्र आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळत आहेत. मुबीन मात्र या लगातारच्या 2 विकेट घेताना पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 विकेट आणि आता हॅट्रिकची संधी गोलंदाजांना असणार आहे. मुबीन राजा आलेत बॅटिंगसाठी. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न झाला, परंतु 1 रन तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 25 धावा धावफलकावर पहिला डाव सुरू आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 26. यावेळेला एक चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मात्र धावबाद होत आहेत. खेळाडू विकेट आली आहे आणि 26 धावा पहिला डाव संपल्यानंतर झालेल्या आहेत JDS टीमच्या आणि लोकल लिजेंड टीमला बॅटिंग करत असत. अच्छा ओके.
पहा ही जी पेनल्टी होती 2 रनची ती देखील या ठिकाणी ऍड करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केली का? ओ यस. हा तिसऱ्या पंचांचा निर्णय हा अगदी मेन स्क्रीन सगळ्या समक्ष होणार आहे. दूध का दूध और पाणी का पाणी. हा नक्कीच क्रिकेटमध्ये तंत्रज्ञान आले त्याचा फायदा होणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी पहा सर्व समक्ष त्या गोष्टी दाखवल्या जातात आणि ही चांगली बाब पाहायला मिळाली. नाही तर बऱ्याचदा तिसऱ्या पंचांनी योग्य निर्णय देऊन सुद्धा पुन्हा एकदा त्यांच्यावरच ठपका ठेवला जातो. अरे पहा ना तिसऱ्या पंचांनी सुद्धा चुकी केली. त्यामुळे सगळ्यांसमोर दाखवलं जाते. साईबा प्रीमियर लीग असं आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा मुख्य स्क्रीनवर सर्वात समक्ष आपल्याला दिसतंय डिसिजन काय आहे आणि आउट डिसिजन या ठिकाणी कळवलं जात आहे. पहा महाराष्ट्रातील अंडरआर्म क्रिकेटच्या सर्वच बहुतेक नक्की ज्या मानाच्या स्पर्धा आहे त्यामध्ये अजित निकम सर का असतात त्याचं उत्तर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे अजित सरांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. अजित सर म्हणा, पद्मनाभ प्रभू सर म्हणा, या सगळ्यांनी अंडरआर्म क्रिकेटला खऱ्या अर्थाने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील एक मोठं नाव आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 पेनल्टीच्या सुद्धा ॲड केल्या. 26 होत्या, 28 झाल्या. 29ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. विरारचं मला नेहमीच कुतूहल असायचं. म्हणजे अंधेरी स्टेशनला कधी एकदा विरार गाडी पाहिली की प्रश्न पडायचा याच्यामध्ये घुसेल कसा मी. एवढी गर्दी विरारला जाताना पाहायला मिळायची. म्हणजे अगदी लहानपणापासून आणि सगळे घाबरून सोड विरार गाडीत कधी बसून बघ, विरार गाडीत कधी बसून बघ. परंतु आज विरारलाच येण्याचा योग आलाय. विरारला गर्दी जरी असेल परंतु इकडे मात्र क्रिकेट प्रेमींची सुद्धा तेवढीच गर्दी आहे. कारण विरारकर क्रिकेटचे तेवढेच दर्दी सुद्धा आहेत. त्यामुळे आजचा दिवस विरारचा लक्षात राहील. भरत सर, त्याचबरोबर ऋषी सर असतील, आमचे अजित निकम सर असतील, या सगळ्यांचा आभारी असेल. या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल. आणि सर आपला सुद्धा फॅन बेस इकडे मोठा आहे त्यामुळे आपली सुद्धा आतुरता सर्वांना होती. त्यामुळे जोरदार टाळ्या द्या चंदू शेट्टे सरांसाठी. आपल्या विनंतीस मान देऊन अजित सर आणि सायबा क्रिकेट क्लबच्या विनंतीस मान देऊन ते तिकडे उपस्थित झालेत. खरोखर थँक्यू सो मच सर. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला 1 दिवस दिला त्याबद्दल. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक डाव संपलाय दुसरा डाव सुरू होईल. एक भूमिका संपली आहे दुसऱ्या भूमिकेला सुरुवात होईल. ज्यांनी फिल्डिंग केली ते आता बॅटिंगसाठी आले, ज्यांनी बॅटिंग केली ते आता फिल्डिंगसाठी आलेले आहेत. भूमिका बदलली, षटकं तेवढीच असणार आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 29ची आवश्यकता आहे. 29 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर एक चोरटी धाव सलमान यांच्या गोलंदाजीवर नदीम आणि साहिल यांनी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. आता स्ट्राईकवर साहिल येत आहेत परंतु गोलंदाजीसाठी सलमान आहेत. छोट्याशा हे विश्व, चौकोनातलं किंवा वर्तुळातलं हे छोटंसं विश्व खूप मोठं आहे आपल्यासाठी. यावेळेला एक गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय. बॉल जाईल सीमा रेषा पार, टकाटक चौकार. धन्यवाद डीजे. तर एक चौकार अगदी सुंदर गॅप मध्ये खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहा इकडे संयम दाखवलं लगेच. प्रत्येक बॉलवर तुम्ही मोठे स्ट्रोक नाही खेळू शकत. विशेष म्हणजे इकडे तुम्हाला बॅटिंग करायची तर तुम्हाला संयम सुद्धा लागतो कारण स्ट्रोक जमिनीलगत खेळावे लागतात. ओव्हरआर्म क्रिकेट सारखे तुम्ही 6 इकडे नाही मारू शकत. तुम्हाला जमिनीलगत स्ट्रोक खेळावे लागतात. चांगला या ठिकाणी हळूवार पद्धतीने केवळ बॉलला ढकललं. 1 रन घेतली गेली आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते आता म्हणजे 7 वर जाते. आणि या क्रिकेटला कॅल्क्युलेशनने खेळावं लागतं. गोलंदाजाला सुद्धा मर्यादा आहेत. मध्ये जी लाईन आहे त्या लाईनच्या पुढेच टप्पा टाकायचा आहे आणि बॅट्समनलाही मर्यादा आहेत कारण पहिला टप्पा हा मैदानाच्या आतमध्येच पडला पाहिजे. त्यामुळे दोघांनाही हे क्रिकेट खेळत असताना काळजी घ्यावी लागते. पहा यावेळेला थोडेसे शफल झाले. ऑन साईडला हळूवार पद्धतीने तटवलं या चेंडूला आणि 1 धाव पूर्ण देखील केली गेली. धावसंख्या झाली ती 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गेल्या काही वर्षात बॉक्स क्रिकेटने खूप प्रगती केली. म्हणजे एकेकाळी याला गली क्रिकेट म्हटलं जायचं. हाफ पॅन्ट, पाया स्लीपर अशा पद्धतीने खेळलं जायचं. कदाचित इकडेही तेच असेल परंतु गेल्या काही दिवसात ते बदललंय. म्हणजे जसं यूट्यूब आलं तसं ओव्हरआर्म टेनिस बदललं आणि आपलं बॉक्स क्रिकेट सुद्धा बदललंय. आणि लाखोच्या स्पर्धा होऊ लागल्या. मोटरसायकल बाईक बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा येऊ लागल्या. चांगल्या चांगल्या ट्रॉफी पाहायला मिळू लागल्या. आणि
या स्पर्धेला एक वेगळं रूप देखील पाहायला मिळतं. म्हणजे सिद्धी पॅकर सारखी स्पर्धा 41 वर्षाची आहे. वाई कट्टा आता येताना पाहायला मिळते, मेलविन ट्रॉफी पाहायला मिळते, देवा प्रतिष्ठान पाहायला मिळते, SP चषक पाहायला मिळते, आता सुप्रीमो सुद्धा तिकडे सुरू आहे, गिरगावच्या काही स्पर्धा आहेत आणि आता त्याच्यात एक महत्त्वाची स्पर्धा भर घालते साईबा चषक पालघरची. आणखी एक स्पर्धा या मानाच्या स्पर्धांमध्ये भर घालताना आपल्याला पाहायला मिळते. तर अंडरआर्म क्रिकेटची दुनिया आहे छोटीशी, परंतु तुम्ही आठवा तुमच्या मोबाईलमध्ये फ्रेंड लिस्ट चेक करा, अर्धे तर या बॉक्स क्रिकेटनेच तुम्हाला दिले असतील. कारण खूप मोठा मित्रपरिवार हा क्रिकेटचा खेळ आपल्याला देतो आणि 100वर टीम मात्र या विरार परिसरामध्ये आहेत, हे मात्र थक्क करणार आहे. सुमित ढेकळे यांच्यासारखा सुद्धा या खेळाडू या परिसरातून आला आणि बॉक्स क्रिकेटमधूनच आलाय. यावेळेला वेगवान फटका, काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, येतोय टकाटक 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 चौकार. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. जबत मॅचच्या दिशेने यावेळेला मात्र आणखीन एक स्ट्रोक समोर खेळला जातोय, तिकडे थोडीशी चूक होते, परंतु धाव घ्यायची की नाही याच विवंचनेमध्ये दोन्ही बॅटर होते. धाव संख्या जर पाहिली तर आता 13 आहे. 29चा करायचा पाठलाग, दोघांसाठी देखील महत्त्वाचा सामना आहे, जिंकायचा आहे. लीग पद्धतीच्या मॅच आहेत, परंतु प्रत्येक मॅच बिग बॅश फॉर्मॅटने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॉलला जाऊ दिलं, पंच आमच्याकडे वळतायत, फिरतायत आणि कळवतायत हा वाईट बॉल आहे. कारण क्रिकेट खेळत असताना चेंडू योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने आपल्याला टाकावा लागतो आणि योग्य ठिकाणावर सुद्धा टाकावा लागतो. बॉक्स क्रिकेटचे नियम काही वेगळे असतात. म्हणजे ज्या ज्या विभागात अगदी वरळीला चक्री गोलंदाजी चालते, मुंबईत इतर ठिकाणी फ्री आर्म चालते, काही ठिकाणी पाय उचलायचा नाही अशाही पद्धतीची गोलंदाजी असते. काही ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही दहिसर परिसरात गेला तर तिकडे लखवा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, अंधेरी पश्चिमला टिचकी क्रिकेट पाहायला मिळतं, अंबरनाथ साईडला एक वेगळीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्या ज्या परिसरात जाल त्या त्या पद्धतीची एक वेगळी गोलंदाजी. आणि इकडे मात्र बॅट्समनला लॉक केलंय, म्हणजे क्या बात आहे. म्हणजे सफाळे साईडला आणखी काही वेगळे नियम आहेत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी काही ठिकाणी 6 मारी क्रिकेट सुद्धा असतं, 6 मारू शकता. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट ज्या ज्या ठिकाणी जाल ना त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. पुण्यात गेलात तर तिकडे हाफ पिच क्रिकेट असतो, हाफ पिच हा क्रीडा प्रकार असतो. म्हणजे या छोट्याशा जागेतील क्रिकेटला देखील एक वेगळं महत्त्व आहे. मी तळेगावला एका ठिकाणी गेलो होतो, 1.5 लाखाची स्पर्धा, परंतु हाफ पिच आणि प्लॅस्टिक बॉलने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा क्रिकेट. यावेळेला वेगवान फटका, परंतु अंदाज नाराज आहेत कारण त्यांना चौक अपेक्षा होती नदीम यांना, परंतु इकडे एक धाव मिळेल. धाव संख्या 17. यावेळेला ऑन साईडच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहा, एका धावेचं महत्त्व जर कोणत्या क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायचं असेल ना, त्यासाठी तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये याल. एका धावेचं खूप मोठं महत्त्व आहे इकडे. बघता बघता 2 ओव्हर संपल्या. धावसंख्या जर पाहिली तर 18वर गेली आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. परंतु भरत सर, याच क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलंय 6 चेंडू 24 झालेले सुद्धा आम्ही पाहिलंय आणि 6 बॉलमध्ये 1 न झालेले सुद्धा पाहिलेलं आहे. कारण मी साक्षीदार होतो. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेले आहेत. अगदी 10 बॉलला 1 रन पाहिजे होते आणि मीच कॉमेंट्री करत होतो. एकच विकेट गेली होती आणि 10 बॉलला 1 रन, फायनल मॅच, आणि ती देखील 77,000 पारितोषिकाची, आणि झाला नव्हता. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं आणि चितीचा खेळ आहे आणि म्हणून तर आपल्याला आवडतो सर. आणि कित्येकांना जुन्या आठवणी देखील ताज्या झाल्या असतील. आमच्या एका खेळाडूने अशी हरवली होती, अशी जिंकून दिली असेल. जिंकणं हरणं हे सगळंच लक्षात राहतं, परंतु आपल्याला वेळ मात्र नक्कीच लागतं या खेळाचं. यावेळेला मात्र एक चांगला पॉवरफुल स्ट्रोक, फिल्डिंग चांगली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगले एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले जरूर, परंतु आता पाहायचं आहे. हो हो, 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. पहिला प्रयत्न चांगला राहिला आणि थोडीशी स्किड झाले कीपर त्या ठिकाणी. बॉल पुन्हा एकदा गॅदर करण्याच्या नादात आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. परंतु खूप काही चांगल्या वाईट आठवणी या क्रिकेटच्या खेळाच्या सगळ्याच असतात.
हा तोच क्रिकेटचा खेळ आहे जो खेळायला गेल्यानंतर आम्ही लहानपणी सगळ्यात जास्त घरच्यांचा मार खाल्लाय, परंतु तरी देखील दुसऱ्या दिवशी कुठे गेलोय, आज क्रिकेटचा खेळ खेळायला गेलोय. मग तो बॉक्स स्वरूपात आपण पाहतो. इकडे खराब चेंडू नो बॉल घोषित केला जातोय. गोलंदाजांची गोलंदाजी करण्याची शैली थोडीशी वेगळी आहे, कारण ते थोडीशी झुकून गोलंदाजी करतायत. माझ्या मते बॉल रिलीज करतात तो जमिनीपासून 1 फुटाचं अंतर सुद्धा नसेल एवढ्या खालून रिलीज करतायत. यावेळेला मात्र धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबते. 22 धावा धावफलकावर आहे. काही होऊ शकते क्रिकेटच्या या खेळामध्ये. साईबा चषक आपण आज पाहतोय. विरार नगरीमध्ये क्रिकेट रंगताना पाहायला मिळत आहे. पहा या ठिकाणी फक्त दिशा दिली, फुलटॉस होता, दिशा दिली, एका धावेमध्ये परावर्तित केलं आणि धावसंख्या 23 वर जाते. विरार नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावर, म्हणजे अजूनही 5 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. दोघेही वैयक्तिक 11 वर बॅटिंग करतायत. पहा पुन्हा एकदा 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या 25 वर. यावेळेला चांगला बॉल, सुरुवात खराब झाली होती, शेवट चांगला केला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि मॅच जर पाहिली तर शेवटच्या ओव्हरमध्ये जाईल. त्या ठिकाणी 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू बाकी आहेत, 4 धावांची आवश्यकता. बरं सर, आणखी एक गोष्ट मी नमूद करेल. बऱ्याचदा ज्यावेळेला रविवारच्या दिवशी खूप साऱ्या टीम आहेत ना, ट्रेनने विरारला मॅच खेळण्यासाठी येताना मी पाहतो की कारण त्या कोणत्या टुर्नामेंट असतात मला माहीत नाही. आमच्या गावाची मॅच आहेत आणि विरारला खूप सारे संघ, अंधेरी स्टेशनला आलो की ट्रेन भरलेल्या पाहायला मिळतात. सगळे विरारला सुरू चाललेले असतात. नाही, आणि त्याचं सुद्धा कारण आहे. आता इथून तुम्ही जर का 2 ते 3 किलोमीटर पुढे गेलात, चंदनसार आणि तिकडे कोपरीच्या पुढे मैदान आहेत. इथे प्रचंड प्रमाणात गाव टू गाव, म्हणजे कोकण किंवा सातारा विभाग आणि तिकडच्या भरपूर साऱ्या विभागाच्या टुर्नामेंट्स इकडे होतात. आणि जर का पुढे बघाल तर मिरावट साईडला किंवा आणि वेस्टला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा असतात. म्हणजेच एकाच मैदानामध्ये 3-3 विकेट्स सोपाऱ्यामध्ये सुद्धा आहेत आणि तिथे सुद्धा त्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात. क्या बात आहे. ओरम क्रिकेट देखील या परिसरामध्ये खूप दर्जेदार पाहायला मिळते आम्हाला. वसई, विरार, नाला सोपारा हा परिसर आता चर्चेत पाहायला मिळतोय. खूप सारे खेळाडू मात्र पाहायला मिळत आहेत. या परिसरातून दर्जेदार क्रिकेट नेहमीच खेळलं. लेदर बॉल क्रिकेट देखील या परिसरासाठी काही नवीन नाही आहे. आणि अंडरआर्म क्रिकेट, म्हणजे इकडे आल्यानंतर आणि इकडला अंडरआर्म क्रिकेटची क्रेज पाहून मी देखील प्रभावित झालो आहे, कारण एवढ्या दर्जेदार अंडरआर्म क्रिकेट पाहायला मिळते. 4 धावांची आवश्यकता. याच मातीतून पृथ्वीशासारखा खेळाडू देखील घडलेला आहे. यावेळेला एक वेगवान फटका, चांगली फिल्डिंग, वा, टाळ्यांचा गजर होईल त्यांच्यासाठी. सईद 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. शॉन यांच्याकडून बॉलरसाठी जर मॅच जिंकून दिली तर विशेष पुरस्कार असेल. चांगला बॉल, सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, यालाच म्हणतात चोरटी धाव, आणि इकडे ती घेतली देखील. 1 धाव पूर्ण केली आहे, परंतु अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 3 कंपल्सरी चेस आहे. म्हणजे या धावा बनवायच्याच आहेत. सहजासहजी त्या मिळणार नाहीयेत. तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, फुटवर्क करावा लागणार आहे, बॅट चालवावी लागणार आहे, त्यावेळेला धावा होणार आहेत. गोलंदाज देखील प्रयत्न करतील. क्रिकेटच्या खेळात शेवटच्या क्षणापर्यंत कधी काय होईल याचा नेम नाही, त्यामुळे प्रयत्न तर दोन्ही बाजूला करावेच लागतात. आज साईबा चषक, आज विरार नगरीमधील ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. 4 मध्ये 3. हो, यावेळेला बॅकफुटला जाऊन केवळ कट केलंय. बॉलला येऊ दिलं, थोडासा आखूट टप्प्याचाच बॉल होता आणि केवळ दिशा दिली आणि 1 धाव पूर्ण देखील केली गेली. मोठ्या धावेच्या मोहात नाही पडले. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मधील रंगत वाढवताना पाहायला मिळेल. पहा, क्षेत्ररक्षण आणखी घट्ट केलं जात आहे. ही धाव रोखायची आहे, यासाठी प्रयत्न. परंतु दुसऱ्या बाजूला नदीम आणि साहिल ही दोन्ही चांगले फलंदाज पाहायला मिळाले, चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. साहिल स्ट्राईकवर पाहायला मिळतात. लोकल लिजेंड, हो लोकल आहेत परंतु लिजेंड आहेत आणि आज त्यांचाच खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. विरारमधील क्रिकेट जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशाही पद्धतीचे आयोजन केली जातात, पाहायला मिळते आज आपल्याला दर्जेदार क्रिकेट, अंडर आर्म क्रिकेट. या वेळेला स्ट्रोक चांगला आणि जातोय सीमा रेषा पार, टकाटक चौकार. थँक्यू डीजे. थांबवेल मी. साईचरण संघाचा संघनायक, आपण टॉससाठी लगेच यायचंय आणि लोकल लिजेंड
संघाचा संघनायक आपण टॉससाठी यायचंय. चला पीयूष लवकर या. नदीम, नदीम आप आइए जल्दी.